कुस्तीचा पहिला विश्वविजेता गामा पैलवान। भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवणारे पैलवान खाशाबा जाधव। जुन्या जमान्यातल्या कुस्तीच्या जाहिराती, आखाड्यातल्या आणि आखाड्याबाहेरच्या अशाच दुर्मिळ फोटोंचा संग्रह जमा केलाय पुण्याच्या तळेगावचे पैलवान अशोक जाधव यांनी। गामा पैलवान यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दुर्मिळ फोटोंचा खजिना पुण्यातील कुस्तीप्रेमींना पाहता येणार आहे। पंजाबच्या पटियालामध्ये 22 मे 1981 साली गामा पैलवान यांचा जन्म झाला, तर 23 मे 1960 रोजी त्यांचं निधन झालं। गामा पैलवान यांची पहिली कुस्ती, विश्वविजेतेपद, त्यांच्या कारकिर्दीतली अखेरची कुस्ती अशा अनेक आठवणी या फोटोंमध्ये जिवंत होतात। अशोक जाधव गेली 35 वर्ष अशा आठवणींचं जतन करतायत। 58 वर्षीय अशोक लहानपणापासूनच कुस्ती खेळायचे। खासगी कंपनीत नोकरीला लागल्यावर अशोक यांचा आखाड्यात सराव करणं हळूहळू बंद झालं, पण कुस्तीवर त्यांचं प्रेम कधी कमी झालं नाही। अशोक यांना मग कुस्तीच्या आठवणी जपण्याचा छंदच जडला। कुस्ती खेळतच असतानाच मला फोटो जमवण्याची छंद लागला आणि हे फोटो त्या सुरुवातीला सहज मिळत होते, पण जसं जसं काळ लोटत गेला आणि मी कुस्ती सोडल्यानंतर जेव्हा मी फोटो गोळा करायला सुरुवात केली तर खूप त्याला कष्ट पडले। अशोक जाधव यांच्या या संग्रहात 1883 पासूनच्या आठवणींचा समावेश आहे। 1920 ते 1972 दरम्यानच्या 6 ऑलिम्पिक स्पर्धात सहभागी झालेले महाराष्ट्राचे मल्ल, 1961 ते 2016 पर्यंतचा महाराष्ट्र केसरीचा इतिहास, 1958 पासूनचे हिंद केसरीचे विजेते, 1913 ते 1940 दरम्यानच्या कुस्ती स्पर्धांच्या जाहिराती, जुन्या जमान्यातल्या ख्यातनाम विदेशी पैलवानांचे फोटो यांचाही समावेश आहे। हे प्रामुख्याने कोल्हापूर तालीम संघामध्ये खूप फोटो आहेत, फार जुने रेकॉर्ड आहेत, फोटो आहेत, फ्रेम केलेले आहेत। तिथून मला खूप फोटो मिळाले। दुसरे माझे मित्र शिवाजी पाटील त्यांच्या माध्यमातून मुकुंद करजगार म्हणून त्यांचं घर आहे, त्यांच्या घरात त्यांनी पण असे खूप म्हणजे घरामध्ये सगळे फ्रेम वगैरे लावून खूप फोटो त्यांनी जमा केलेले आहेत। त्यांनी मला मागितल्यानंतर स्वखुशीने दिलेत। जुन्या काळातले कुस्त्यांचे फोटो आणि इतर आठवणी जमा करताना अशोक यांना त्यांच्या पत्नी छाया जाधव यांचीही साथ लाभली। पूर्वी तर वेळ देत नव्हते, उलट ह्या कामामुळे मला जास्त वेळ मिळाला त्यांच्याकडून। त्यांना जी आवड होती ती मला पण निर्माण झाली। मला जे काय शक्य होईल तेवढी मी मदत त्यांना करू लागले। 150 वर्षांचा हा ठेवा कुस्तीप्रेमींसाठी खुला झालाय। पुण्याच्या सहकार नगर येथील पंडित भीमसेन जोशी कला दालनात 18 मे ते 20 मे दरम्यान हे प्रदर्शन भरविलं जाणार आहे। प्रत्येक पैलवान घाम गाळून कुस्तीचे नवनवे डावपे शिकत असतो, परंतु ज्या खेळासाठी हा पैलवान इतके कष्ट घेतो त्या खेळाच्या इतिहासाची पुसटशी कल्पनाही त्यांना नसल्याचं बऱ्याचदा समोर आलेलं आहे। परंतु आता हाच इतिहास जाणून घेण्याची नामी संधी पैलवान अशोक जाधव यांच्या रूपानं त्यांना प्राप्त झाली आहे। निश्चितपणे हा इतिहास प्रत्येक खेळाडूला ज्ञानाबरोबरच ऊर्जा आणि नवचैतन्य त्यांच्यात निर्माण करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही। नाझीम मुल्ला, ABP माझा, तळेगाव, पिंपरी चिंचवड।